नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या शिक्षक बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत TET पेपर 1 साठी आवश्यक असणारे सामान्य विज्ञान या विषयाचे 2014 पासून ते 25 पर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं संपूर्ण आकलन या ठिकाणी आपण काय करणार आहोत. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी मिळतील. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत लाळ ग्रंथी, यकृत, जठर का मग स्वादुपिंड. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे यकृत. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ती पित्तरस स्त्रवण्याचं काम करत असते. पचनासाठी जे आवश्यक घटक आहेत ते याच्यातून मिळतात. त्याचबरोबर शरीरातील विषारी घटक बाहेर काढायचं जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे ते सुद्धा यातून होत असतं. पुढचा प्रश्न आहे बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गामध्ये मोडतो? TET 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सरीसृप, उभयचर, सस्तन का मग मत्स्य. याचं अचूक उत्तर आहे उभयचर, कारण बेडूक हा प्राणी जमीन पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहू शकतो आणि त्वचेद्वारे पाण्यात आणि फुफ्फुसाद्वारे जमिनीवरती श्वसन करतो, म्हणून त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं? उभयचर म्हटलं जातं. लोहित रक्तपेशींचा म्हणजे RBCचा जीवनकाळ साधारणपणे किती दिवसांचा असतो? 2018 साली हा प्रश्न पेपर 1 साठी विचारला गेला. आज आपण या ठिकाणी पेपर 1 चीच चर्चा करणार आहोत बरं का. त्याच्यानंतर उद्या जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण पेपर 2 साठीचे प्रश्न काढलेले आहेत आणि हे एकूण 100 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत जे 14 पासून 25 पर्यंत आलेले आहेत आणि 4थी ते 10वी पर्यंतच्या पुस्तकातील संपूर्ण सार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर लोहित रक्तपेशींचा जीवनकाळ हा किती दिवसांचा असतो? पर्याय 50 दिवस, 120 दिवस, 200 दिवस का मग 10 दिवस. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 120 दिवस. लाल रक्तपेशी अस्थिमज्जेमध्ये म्हणजे ज्याला आपण बोन मॅरो म्हणतो तिथं तयार होतात आणि साधारणतः 120 दिवसानंतर प्लीहेमध्ये म्हणजे स्प्लीनमध्ये त्या काय होतात? नष्टसुद्धा या ठिकाणी होतात. पुढचा प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? 2019 साली हा प्रश्न विचारलेला आहे. बॅरोमीटर, हायग्रोमीटर, सिस्मोग्राफ का मग लेक्टोमीटर. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी सिस्मोग्राफ. आणि सिस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर हे भूकंपाच्या लहरीची नोंद करण्यासाठी वापरले जाते आणि भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केल या एककामध्ये मोजली जाते. त्यामुळे भूकंपाची जी काही तीव्रता आहे ते मोजणारं जे काही उपकरण आहे त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं? सिस्मोग्राफ म्हटलं जातं. विद्युतधारेची एकक काय आहे? 2014 साली प्रश्न विचारले व्होल्ट, ओहम का ॲम्पियर का वॉट. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ॲम्पियर असं आहे, कारण विद्युतधारेचा प्रवाह मोजण्यासाठी ॲम्पियर हे एकक वापरले जाते आणि व्होल्ट हे विभवांतराचे, तर ओहम हे रोधाचे एकक आहे, हे विसरायचं नाही. लक्षात आलं? ओहम म्हटलं की रोध आणि व्होल्ट म्हटलं की विभवांतर, तसं विद्युतधारा म्हटलं की ॲम्पियर हे ध्यानात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो? TET 2015 साली हा प्रश्न विचारला गेला आहे. जीवनसत्व ब, क, अ का मग ड. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अ. त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे आणि याच्या कमतरतेमुळे अंधारामध्ये कमी आणि प्रकाशामध्ये स्पष्ट दिसत नाही, यालाच रातआंधळेपणा असं सुद्धा म्हणतात. पुढील प्रश्न आहे सूर्यमालिकेत सर्वात मोठा ग्रह कोणता? 2017 साली हा प्रश्न विचारलाय. शनी, गुरु, पृथ्वी का मग शुक्र. याचं अचूक उत्तर आहे तुम्हाला सगळ्यांनाही माहीत असणार आहे गुरु ग्रह हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा आणि प्रामुख्याने वायूंनी भरलेला असून त्याला स्वतःची एक मोठी चुंबकीय शक्ती आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला म्हणतो ती आहे. वनस्पती हवेतील कोणत्या वायूंचा उपयोग प्रकाश संश्लेषणासाठी करतात? 2018 साली हा प्रश्न विचारले. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. याचं अचूक उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. वनस्पती सूर्याच्या प्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करून स्वतःचं अन्न म्हणजेच ग्लुकोज तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. या ठिकाणी मला छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आता उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो बरोबर. आता एक प्रश्न तुम्ही मुलांनाही विचारला असाल किंवा बऱ्याच शिक्षकांना हे ठाऊक असेल, पण नसेल त्यांनी थोडंसं ऐका. या ठिकाणी तुम्हाला माहीत असणार आहे की पावसाळ्यामध्ये बहुतांशी झाडंही लागू होतात किंवा बहुतांशी झाडांना बहर येतो. तर मग पावसाच्या पाण्यामध्ये असं काय
काय असतं की ज्यामुळे या ठिकाणी झाडांना बहर येतो किंवा झाडंही लागू होतात. एरवी नदीतलं पाणी सुद्धा असतंच की, पण त्यांनी झाडाला का पोषण मिळत नाही? असं पोषक तत्व काय असतं पावसाच्या पाण्यामध्ये की जेणेकरून झाडांना बहर येतो किंवा झाडांना वनस्पतींना बळ येतं? प्लीज कमेंट करून सांगा. याचं उत्तर मी नक्की देईन. खूप इंटरेस्टिंग आहे. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची मदत होते? TET 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत जीवनसत्व अ, ब, के का मग ई. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जीवनसत्व के. शरीरातील जखमा झाल्यानंतर रक्त सतत वाहू नये आणि म्हणून ते गोठणं गरजेचं असतं आणि जीवनसत्व के यकृतामध्ये प्रोथेम्बिन तयार करण्यास मदत करते, जे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असतं. ते कुठं असतं? यकृतात. काय तयार करतं? प्रोथेम्बिन. लक्षात आलं? आणि जीवनसत्व के हे रक्त गोठण्यासाठी काय असतं? उपयोगी असतं. शून्य या संकल्पनेचा शोध कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? ग्रीस, अमेरिका, भारत का मग चीन? खरंच आहे, भारताने लावलेला आहे. आता भारतामध्ये आर्यभट्ट यांनी शून्यलब्धीचा शोध लावला, त्यामुळे दशमान पद्धतीचा पाया रचला गेला आणि गणितामध्ये या ठिकाणी प्रचंड क्रांती झालेली बघायला मिळते. पेन्सिलमध्ये वापरली जाणारी लीड म्हणजे शिसं हे प्रत्यक्षात कशापासून बनवलेलं असतं? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत शिसे, ग्रायफाईट, लोखंड का मग कोळसा. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ग्रायफाईटपासून बनलेलं असतं. कारण पेन्सिलमध्ये वापरला जाणारा काळा पदार्थ हा ग्राफाईट आणि चिकणमाती म्हणजे ज्याला आपण क्ले म्हणतो याचं मिश्रण असतं. आणि ग्राफाईट हे कार्बनचं एक रूप असून ते मऊ आणि कागदावरती निशाण सोडणारं म्हणजेच ओरखडे काढणारं अशा पद्धतीचं असतं. पुढचा प्रश्न आहे दागिन्यांसाठी वापरले जाणारे शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? TET 2015 साली विचारलेला आहे. 22, 24 का मग 10. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 24 कॅरेटचं सोनं. पुढचा प्रश्न आहे हायड्रोजन या वायूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? 2017 साली हा प्रश्न विचारलेला आहे. जोसेफ प्रिस्टेल, हेनरी कॅव्हेंडिश, मादाम क्युरी का अल्बर्ट आइन्स्टाईन. याचं अचूक उत्तर आहे या ठिकाणी हेनरी कॅव्हेंडिश हे याचं अचूक उत्तर आहे. कारण 1766 हेनरी यांनी हायड्रोजनचा शोध लावला आणि हे विश्वातील सर्वात हलकं मूलद्रव्य असून ते अतिशय ज्वलनशील सुद्धा आहे. जगातील हलकं मूलद्रव्य कुठलं? हायड्रोजन. आणि त्याचा शोध कोण लावला? तर हेनरी यांनी लावला. केव्हा लावला? 1766 लावला. रक्ताचा दाब म्हणजे ब्लड प्रेशर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? बॅरोमीटर, हायग्रोमीटर, सिग्मोमॅग्नोमीटर का मग थर्मोमीटर. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सिग्मोमॅग्नोमीटर. सूर्यापासून येणाऱ्या कोणत्या घातक लहरींपासून आपले संरक्षण करतो? 2019 साली प्रश्न विचारला गेलेला आहे. रेडिओ लहरी, अतिनील लहरी, क्ष किरण का मग सूक्ष्म लहरी. तुम्हाला माहितीच आहे अतिनील किरणांपासून या ठिकाणी आपल्याला म्हणजे ओझोनचा थर जो 0.3 असतो सितांबरामध्ये तो आढळतो. तो कुठं आढळतो? तर सितांबरामध्ये. हा सूर्याच्या घातक अतिनील किरणापासून आपलं संरक्षण करतो, ज्यामुळं जी थेट आपल्यावरती पडल्यानंतर आपल्याला कोणता आजार होऊ शकतो? डोळ्यांचा आजार किंवा त्वचेचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे एका प्रौढ मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? TET 2021 साली हा प्रश्न विचारलेला आहे. 300, 206, 33 का मग 500. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 206 हाडं ही प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये असतात. लहान मुलांमध्ये हाडांची संख्या साधारण 270 ते 300 असते, जी मोठी होताना एकमेकात मिसळतात, फ्यूज होतात आणि मग त्याची संख्या 206 एवढी राहते. गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम युनिव्हर्सल लॉ जो काही आहे तो कोणी मांडला? 2014 साली हा प्रश्न विचारलाय. गॅलिलिओ, आयझॅक न्यूटन, निकोला टेस्ला का मग एडिसन. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आपले न्यूटन सर. कारण यांनी सांगितलं की विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते आणि हे बल वस्तूच्या वस्तुमानावर आणि त्याच्यातील अंतरावरती सुद्धा काय असतं? अवलंबून असतं. त्यामुळे हे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात? 2017 साली विचारत 5, 6, 7 का 10. हे उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे. 7 रंग असतात. इव्हन तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा, ज्याला आपण ताना, पिही, नी, पा, झा असे 7 रंग या ठिकाणी काय होतात? क्रमाने या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे हे मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं. कोशिका पेशींचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? 2014 साली हा प्रश्न विचारला. रॉबर्ट हुक, लुई पाश्चर, डार्विन का मग मेंडेल. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रॉबर्ट
हुक हे आहे, कारण 1665 त्याचा काप सूक्ष्मदर्शीखाली पाहिला असता त्यांना मधाच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसली आणि त्यांनी सेल असे दिसतात किंवा त्याला सेल असं त्यांनी या ठिकाणी काय केलं, त्याला नाव दिलं गेलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिंबूमध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? TET 2015ला विचारले. ॲसेटिक, सायट्रिक, टार्टारिक का मग लॅक्टिक? आता तुम्हाला हे बाकीचे पण कुठे आहेत ते पण माहिती पाहिजे. याचं उत्तर तर आहे सायट्रिक ॲसिड, कारण लिंबूवर्गीय फळांमध्ये जसं लिंबू, संत्री आहे त्यांच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि हे चवीला आंबट असून त्यामध्ये जीवनसत्व कचं प्रमाण असते. लॅक्टिक आता ताकामध्ये तुम्ही बघू शकत असाल. टार्टारिक जे आहे ते चिंचेमध्ये आढळतं आणि ॲसेटिक हे बहुतांशी फळांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये इन्सुलिनचं जे संप्रेरक आहे ते संप्रेरक कोठे तयार होते? TET 2019ला विचारलेले यकृत, स्वादुपिंड, जठर आणि वृक्क. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्वादुपिंड. पॅनक्रियाज, आता बऱ्याच जणांना सायन्सचे शिक्षक याच्यामध्ये असतील. पॅनक्रियाज जो असतो तो अत्यंत लहान असतो. हल्ली ना या ठिकाणी आपलं खाणं पिणं बिघडल्यामुळं बऱ्याच अंशी या ठिकाणी आपल्याला पित्ताचे त्रास होतात. त्यामुळं कृपया पित्ताच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, कारण स्वादुपिंडाचा कॅन्सर किंवा स्वादुपिंडामध्ये झालेलं इन्फेक्शन हे लवकर कव्हर होत नाही. स्वादुपिंड हे आयलॅट आणि लॅगर हॅन्स या पेशींपासून इन्सुलिन स्त्रवतं आणि हे रक्तातील साखरेचं जे प्रमाण आहे ते नियंत्रित करण्याचं काम करत असतं. त्यामुळे आपली पण जबाबदारी आहे की त्याला जपणं किंवा त्याचं संरक्षण करणं. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? हर्ट्झ, व्होल्ट, डेसिबल का मग वॉट? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे डेसिबल आहे. तर ध्वनीची पातळी किंवा तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते. 80 डेसिबलपेक्षा जास्त ते आहे, म्हणजे तो 80 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनी जो काही आहे तो आपल्याला नको आहे. हाडांच्या बळकटीसाठी आणि वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? 2017 साली विचारलेलं आहे. जीवनसत्व अ, ब, क आणि ड. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ड, कारण ड जीवनसत्वामुळे शरीराचे पोषण होऊन म्हणजे कॅल्शियमचं याच्यामध्ये शोषण करू शकतं, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये हे आपल्याला नैसर्गिकरित्या अगदी सहज मिळू शकतं. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यात कोणता वायू बाहेर पडतो? 2018 साली विचारले. ऑक्सिजन, हायड्रोजन, अमोनियम सल्फरयुक्त घटक का मग मिथेन? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अमोनियम सल्फरयुक्त घटक. कांद्यामध्ये अमोनियम ॲसिड आणि सल्फोक्साईड असतं आणि कांदा कापताना त्यानंतर प्रॅप्टोनियल ऑक्साईड या वायूमध्ये होतं आणि ते डोळ्यात ओलाव्याशी संपर्क आल्यामुळे सौम्य सल्फ्युरिक आम्ल तयार होतं आणि ज्यामुळे डोळ्यांची काय होते या ठिकाणी आग होते, हे विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, विश्वातील सर्वात हलका वायू कोणता आहे? मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे हलका वायू कोणता आहे. हेनरी यांनी त्याचा शोध लावलेला आहे. हो, नायट्रोजन, हेलियम, ऑक्सिजन का मग हायड्रोजन? ऑब्व्हियसली हायड्रोजन हा विश्वातील सगळ्यात हलका आणि मुबलक प्रमाणामध्ये आढळणारा वायू आहे. आवर्त सारणीमध्ये म्हणजे पिरियडिक जे टेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचं स्थान आहे. पुढचा प्रश्न आहे, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी डॉक्टर कोणते उपकरण वापरतात? TET 2021 साली प्रश्न विचारला. स्टेटोस्कोप, बॅरोमीटर, हायग्रोमीटर का मग थर्मोमीटर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्टेटोस्कोप. हृदयाचे ठोके, श्वासोश्वासाचा आवाज ऐकण्यासाठी स्टेटोस्कोपचा वापर केला जातो आणि याचा शोध कुणी लावलेला आहे तर रेन लेनेक या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्युत इस्त्रीमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी कशाचे कुंडल वापरतात? म्हणजे कशाची जुळणा त्याच्या ठिकाणी केली जाते? कोणता धातू? तांबे, निक्रोम, चांदी का मग टंगस्टन? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे निक्रोम. का? कारण निक्रोम आणि क्रोमियम या संमिश्रांचा रोध जास्त असतो आणि त्यामुळे त्यातून विद्युतधारा गेल्यावरती मोठ्या प्रमाणावरती काय होते, उष्णता निर्माण होऊ शकते आणि इस्त्रीसाठी हे गरजेचं असतं. फ्यूज वायर कशाची बनलेली असते? शिसे, कथील, तांबे जस्त, लोखंड का मग निकेल? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शिसे आणि कथील याच्यापासून जे काही फ्यूज वायर आहे ते बनलेलं असतं. कारण फ्यूज वायरचा द्रवणांक हा कमी असतो, जेणेकरून अतिप्रवाह झाल्यास ती लगेच वितळून विद्युत प्रवाह खंडित करते व उपकरणाचं रक्षण व्हावं याच्यासाठी सुद्धा काय केला जातो, याचा उपयोग केला जातो. अनुवंशिकतेचा जनक असं कोणाला म्हटलेलं आहे? मेंडेले, लामार्क का मग मॉर्गन? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मेंडेल.
याचं अचूक उत्तर आहे. तर मेंडेल याचा पूर्ण नाव काय आहे? ग्रेगर जोहान मेंडेल. मेंडेल यांनी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून अनुवंशिकतेचे मूलभूत नियम आणले आणि याचं आपण सायकोलॉजीमध्ये असताना सुद्धा बघितलेलं आहे. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? जोड्या विचारलेल्या 2014 साली 23, 46, 22 का मग 24. या ठिकाणी याच्या ज्या जोड्या असतात त्या 23 जोड्या असतात लक्षात ठेवा आणि 46 गुणसूत्र असतात. समजलं? आणि म्हणजे याचा अर्थ काय? 23 जोड्या, त्यातील 22 ह्या कायिक असतात आणि एक जी असते ती लिंग गुणसूत्राची असते, हे विसरू नका. पुढचा आहे DNA डबल हेलिक्स मॉडेल कुणी शोधून काढला? वॉटसन, क्रिक यांनी, मेंडेल यांनी, खुराना यांनी का मग पाश्चर यांनी? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वॉटसन आणि क्रिक. 1953 जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी DNA द्विस्वरूपीय रचना, म्हणजे ज्याला आपण 2 डायमेन्शनल म्हणतो, ती रचना काय केलेली आहे? तयार केलेली आहे. उत्क्रांतीचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? डार्विन, हुगो द ब्रिक्स, लेमार्क का मग मेंडेल? 2017 साली हा प्रश्न विचारलेला आहे. ऑब्व्हियसली चार्ल्स डार्विन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा या ठिकाणी मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं की उत्क्रांतीच्या नैसर्गिक निवडीचा जो काही सिद्धांत आहे तो या ठिकाणी या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. त्यांच्या ग्रंथाचं नाव काय हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. जे सजीव पर्यावरणाशी जुळवून घेतात तेच या ठिकाणी सर्व्हाइव्ह करू शकतात, हे याचं मुख्य द्योतक आहे. पुढचा प्रश्न आहे आम्ल पर्जन्यासाठी म्हणजे ॲसिड रेनसाठी कोणते वायू जबाबदार असतात? 2015 साली हा प्रश्न विचारला. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, मिथेन, ओझोन का मग कार्बन डायऑक्साईड? याचं अचूक उत्तर आहे नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, म्हणजे पर्याय ब जो काही आहे तो या ठिकाणी अचूक आहे. कारण हे वायू पावसाच्या पाण्यामध्ये मिसळून नायट्रिक आणि सल्फ्युरिक आम्ल तयार करतात आणि त्यातूनच आम्लपर्जन्य होतं. मानवी रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक हार्मोन कोणते आहे? 2018 साली हा प्रश्न विचारला आहे. ॲड्रिनालिन, थायरॉक्सिन, इन्सुलिन का मग इस्ट्रोजेन? आता याचं अचूक उत्तर तुम्हाला सगळ्यांनाही माहिती असणार आहे. इन्सुलिन हे काम करत असतं, कारण इन्सुलिन हे स्वादुपिंडातून स्रवणारं आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रित करायचं काम या ठिकाणी करतं. आवाजाची तीव्रता मोजण्याचे भौतिक एकक कोणते आहे? डेसिबल आहे, जूल आहे का मग पास्कल आहे? तर याचं अचूक उत्तर आहे डेसिबल, जे आपण मगाशी याचं उत्तर बघितलेलं आहे. सूर्यमालेतील कोणता ग्रह तांबडा ग्रह, रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो? शुक्र, शनी, मंगळ का मग बुध? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मंगळाला तांबडा ग्रह असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं, कारण त्याच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकामध्ये लोह ऑक्साईडचं प्रमाण जे काही आहे त्याचं प्रमाण जास्त आहे. लोह ऑक्साईडमुळे त्याला लाल रंग आणि दुरून सुद्धा या ग्रहाचा रंग हा तांबूस किंवा तांबड्या या ठिकाणी बघायला मिळतो. पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? सोडियम क्लोराईड, ब्लिचिंग पावडर, त्याला आपण क्लोरीन म्हणतो ते, पोटॅशियम परमॅंगनेट का मग सोडा किंवा ॲश? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ब्लिचिंग पावडर किंवा क्लोरीन याचा वापर या ठिकाणी केला जातो. पाण्याचे म्हणजे जे काही हानिकारक सूक्ष्मजीव आहेत ते नष्ट करून क्लोरीन गॅस किंवा ब्लिचिंग पावडर, ज्याला आपण कॅल्शियम हायप्रोक्लोराईड असं सुद्धा म्हणतो, ती वापरली जाते आणि ही स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. आणि सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावरती करताना आपण पाहतो. इवन या ठिकाणी सार्वजनिक जे जलतरण तलाव असतात त्याच्या स्वच्छतेसाठी सुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणावरती केलेला आपल्याला बघायला मिळतो. स्कर्वी हा हिरड्यांचा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? पर्याय आहेत जीवनसत्व अ, ब, क का के? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जीवनसत्व क मुळे होतं. हिरड्या आणि रक्तवाहिन्यांच्या मजबूतीसाठी क हे जीवनसत्व अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या अभावामुळेच हिरड्यांमधून रक्त येणं, दात हलणं, जखमा लवकर न भरणं या गोष्टी होतात. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये लिंबू, संत्री किंवा आंबट फळांचा जो काही वापर आहे तो जास्त करायला पाहिजे. मानवी लाळेमध्ये पिष्टमय पदार्थांचे पचन होण्यासाठी कोणते विकर म्हणजे एन्झाईम्स असतात? पेप्सिन, ट्रिप्सिन, टायलिन का मग लायपेज? बघा, मानवी लाळेमध्ये पिष्टमय पदार्थांचं पचन करण्यासाठी कोणता एन्झाईम हा मानवी लाळेतच असतो? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे
टायलिन हे याचं अचूक उत्तर आहे. पचनासाठी सुरुवातीला तोंडामध्ये लाळे टायलिन हा विकर पिष्टमय पदार्थांचं जे काही रूपांतर हे स्टार्चमध्ये म्हणजे मग माल्टोज या शर्करेमध्ये या ठिकाणी स्टार्चचं रूपांतर करतं आणि मग ते पचनासाठी पुढे जातं. निसर्गात आढळणारा सर्वात हलका धातू मेटल कोणता आहे? वायू आपण बघितला तर धातू बघणार. ॲल्युमिनियम आहे, लिथियम आहे, पोटॅशियम आहे का मग मॅग्नेशियम आहे? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लिथियम आहे. लिथियम हा सर्वात कमी घनता असलेला धातू आहे. तो इतका हलका आहे की पाण्यावरती तरंगू शकतो. त्याचा वापर सध्या रिचार्जेबल बॅटऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करताना आपण पाहतो. पुढचा प्रश्न आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो? 17 साली हा प्रश्न विचारले. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 8 मिनिटं, 20 सेकंद का मग 3 मिनिटं? याचं अचूक उत्तर आहे 8 मिनिटं 20 सेकंद. प्रकाश सुमारे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रवास करतो आणि सूर्य पृथ्वीवरील अंदाजे अंतर हे जवळजवळ 15 कोटी किलोमीटर असल्यामुळे हा प्रवास पूर्ण व्हायला साधारण 500 सेकंद म्हणजे 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. त्यामुळं या ठिकाणी याचं अचूक उत्तर 8 मिनिटं 20 सेकंद असं आहे. रडार यंत्रणेमध्ये कोणत्या प्रकारच्या लहरींचा वापर केला जातो? ध्वनी लहरी, रेडिओ लहरी, अल्ट्रासोनिक लहरी का मग प्रकाश लहरी? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रेडिओ लहरी. जी काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये रेडिओ लहरी हवेमध्ये सोडते आणि त्या लहरी एखाद्या वस्तूवरती उदाहरणार्थ विमान आहे त्यावरती आदळून परत आल्यावरती त्या वस्तूंचं अंतर आणि दिशा या ठिकाणी आपल्याला काय होते शोधायला मदत होते. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो जेणेकरून फिलामेंट जास्त काळ टिकते? ऑक्सिजन, हायड्रोजन, ऑर्गन का मग मिथेन? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे ऑर्गन आहे. कारण बल्बमध्ये टंगस्टन तार हवेतील ऑक्सिजनशी संपर्क आल्यास ती जळून जाईल आणि ऑर्गन हा एक राजवायू ज्याला निष्क्रिय असल्यामुळे तारेचे ऑक्सिडीकरण काय करतो होऊ देत नाही. तुम्हाला राजवायूंबद्दल माहिती असणार आहे, जर नसेल तर मला प्लीज कमेंट करा, मी त्याच्याबद्दल एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बनवून देते. विश्वातील 2 वस्तूंमधील आकर्षणाबाबत गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी दिला? आइन्स्टाईन, न्यूटन, गॅलिलिओ का मग पास्कल? याचं नेहमीसारखं उत्तर आहे ते म्हणजे न्यूटन आहे. कारण सर आयझॅक न्यूटन यांनी युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते विश्वातील 2 वस्तूंमधील आकर्षण हे त्यांच्या वस्तुमानावर आणि अंतरावरती या ठिकाणी अवलंबून असतं. निरोगी मानवी रक्तामध्ये सामू जो pH असतो तो किती असतो? 5.4, 9, 7.4 का मग 6? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 7.4 हा आहे. आता pH स्केलवरती 7 हा आकडा तटस्थ आहे म्हणजे याला आपण न्यूट्रल म्हणतो आणि 7पेक्षा कमी याला आम्ल म्हटलं जातं, 7पेक्षा जास्त याला आम्लारी म्हटलं जातं. त्यामुळे रक्ताचा pH जो आहे तो 7.4 असल्यामुळे ते सौम्य आम्लारी धर्मी असं या ठिकाणी आपण गृहीत धरू शकतो. शुष्क बर्फ ज्याला ड्राय आईस म्हणजे नेमकं काय? गोठलेलं पाणी, स्थायूरूप कार्बन डायऑक्साईड, द्रव नायट्रोजन का मग मिथेन बर्फ? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्थायूरूप कार्बन डायऑक्साईड. का? कारण या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड खूप जास्त दाबाखाली ठेवल्या असतात. तो थंड केल्यावरती त्याचं रूपांतर थेट बर्फासारख्या पांढऱ्या स्थायू रूपामध्ये होतं आणि गरम झाल्यानंतर तो ओला न होता थेट वायूमध्ये रूपांतरित होतो. म्हणून त्याला या ठिकाणी कोरडा बर्फ असं सुद्धा म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण सरासरी किती टक्के असते? 50%, 65 ते 70, 90% का मग 40%? या ठिकाणी पाण्याचं प्रमाण हे 65 ते 70% असतं. कारण प्रत्येक पेशीमध्ये आणि रक्तामध्ये पाणी असतं. हे तापमान नियंत्रित करण्याचं आणि पोषक द्रव्य जे काही आहे त्याच्या वहनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. कोणत्या ग्रहाला पृथ्वीची जुळी बहीण आणि पहाटेचा तारा असं सुद्धा म्हणतात? कधी कधी ना जुळी बहीण एवढंच येणार किंवा पहाटेचा तारा असं सुद्धा विचारणार, तेव्हा या ठिकाणी दोन्हीचं उत्तर हे एकच आहे. मंगळ, बुध, शुक्र का मग शनी? या ठिकाणी शुक्र हा जो काही आहे तो पहाटे दिसणारा तारा आहे आणि पृथ्वीसारखाच त्याचं वस्तुमान आहे. त्यामुळं सर्वात तेजस्वी ग्रह असल्यामुळे सूर्योदयापूर्वी पूर्वेला किंवा सूर्यास्तानंतर पश्चिमेला तो आपल्याला स्पष्ट दिसतो. मानवी दात आणि हाडांच्या बळकटीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे? पर्याय आहेत या ठिकाणी कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम का प्रथिने? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण मानवी शरीरामध्ये जवळजवळ 99% जे काही कॅल्शियम आहे त्या हाडात आणि दातात असतं आणि विटॅमिन ड हे शरीराला कॅल्शियम पोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, पेशीमध्ये कोणत्या घटकाला पेशींचे ऊर्जा केंद्र ज्याला पॉवर हाऊस म्हटलं जातं? केंद्रक, तंतुकणिका, हरितलवके का मग रक्तिका?
याचं अचूक उत्तर काय आहे तर आहे तंतुकणिका. कारण तंतुकणिकांमध्ये ATPच्या स्वरूपामध्ये ऊर्जा तयार केली जाते, जी पेशींच्या विविध कार्यासाठी आपल्याला वापरली जाते आणि आपल्याला मदत होते. एखाद्या भिंगाचे नाभी अंतर 50 सेंटीमीटर असेल तर त्याची शक्ती किती आहे? 2014 साली विचारलेला आहे. 2 डायोप्टर, 5 डायोप्टर, 0.5 10 डायोप्टर. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 2 डायोप्टर हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओहम हे कशाचे एकक आहे? मगाशी सांगितलेलं आहे. विद्युतधारा, विद्युतरोध, विभवांतर का मग विद्युत प्रभार. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विद्युत रोध. कारण म्हणजे विद्युतधारेचा प्रवाहामध्ये येणाऱ्या अडथळ्याला रोध म्हणतात आणि तो ओहम जो काही आहे तो त्याच्यामध्ये काय केला जातो? मोजला जातो. मानवी उत्क्रांतीमध्ये बुद्धिमान मानव कोणाला म्हटलं जातं? होमो हॅबिलियस, होमो इरेक्टस, होमोसेपियन्स का निअँडरथल. याचं अचूक उत्तर आहे होमोसेपियन्स जे आहे. होमोसेपियन्स म्हणजे बुद्धिमान आहेत, निअँडरथल हे मजबूत होते, हॅबिलियस हे हाताचा वापर करायचे आणि इरेक्टस हे काय करायचं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. पुढचा आहे तो म्हणजे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे ताऱ्यांचे लुकलुकणे ट्विंकलिंग स्टार हे दिसतात? परावर्तन, वातावरणातील अपवर्तन, विवर्तन का मग ध्रुवीकरण. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वातावरणातील अपवर्तन. यामुळं बऱ्याच ज्या काही तारा आहेत त्यांचा प्रकाश पृथ्वीवरती येताना हवेच्या वेगवेगळ्या घनतेवरती थरातून येतो आणि हवेची घनता सतत बदलत असल्यामुळे प्रकाश किरण वागतात आणि ते लुकलुकत आहेत असं आपल्याला वाटतं, पण ॲक्च्युली ते लुकलुकत नसतात. घरगुती उपकरणांमध्ये वापरला जाणारा फ्यूज कशावरती आधारित असतो? विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामांवर, विद्युतधारेचा औष्णिक परिणाम का रासायनिक परिणाम का यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणजे पर्याय ब जो काही आहे तो या ठिकाणी आहे. कारण विद्युतधारा मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास फ्यूजची तार तापते, वितळते, ज्यामुळे परिपथ हा खंडित होऊ शकतो. परिपथ खंडित होतो म्हणजे लाईट जाऊ शकते आणि विद्युतधारा ही खंडित होऊ शकते, त्यामुळे या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे जनुकांची निर्मिती कशापासून होते? 2021 साली हा प्रश्न विचारले. प्रथिनांपासून, DNA खंडातून, कर्बोदकापासून का मग यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे DNA खंडातून होते. कारण ज्याला आपण सेगमेंट ऑफ DNA म्हणतो तो एक असा तुकडा आहे की ज्यामध्ये विशिष्ट प्रथिनांची माहिती साठवलेली असते, ज्याला जनुक असं म्हणतात आणि हे अनुवंशिकतेच्या कार्यात्मकतेचं काय आहे? एक एकक आहे. लघुदृष्टी दोष घालवण्यासाठी कोणते भिंग वापरतात? 2014 साली हा प्रश्न विचारला. बहिर्वक्र, अंतर्वक्र, द्विनाभीय का मग दंडगोलाकार. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अंतर्वक्र जे आहे तर ते भिंग या ठिकाणी वापरलं जातं. कारण अंतर्वक्र भिंग काय काम करतं तर प्रकाश किरणं जी असतात ती अपसारी करतं आणि ज्यामुळे प्रतिमा पुन्हा दृष्टीपटलावरती काय होते आपल्याला स्पष्ट दिसू लागते. विद्युत परिपथातील रोध कमी जास्त करण्यासाठी कोणते साधन वापरतात? 15 साली हा प्रश्न विचारले. व्होल्टमीटर, गॅल्व्हनोमीटर, चलरोधक का मग विद्युत घट. मी पुन्हा सांगते हे सगळे प्रश्न TETच्या पेपर 1 साठी आहेत बरं का, आणि 2चे जे काही आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे. त्यामुळं प्लीज पुन्हा एकदा लक्षात घ्या की 1 साठी विज्ञानचे जे काही सर्व प्रश्न आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चलरोधक. हे याचा वापर करून परिपथातील रोध बदलता येतो, ज्यामुळे व्होल्टेज न बदलता विद्युतधारा काय होते आपल्याला नियंत्रित करता येऊ शकते. सूर्यप्रकाशाचे 7 रंगात विभक्तीकरण होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? अपवर्तन, परावर्तन, अपस्करण का मग विकिरण. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अपस्करण याला म्हणतात. म्हणजे सूर्यप्रकाश आहेत त्याचं 7 किरणांमध्ये विभजन, ज्याला आपण म्हणतो की नाही 7 किरणांमध्ये ते स्प्रेड होतं, त्याला अपस्करण. कारण जेव्हा सूर्यप्रकाश प्रिझममधून जातो तेव्हा तो 7 रंगांच्या पट्ट्यांमध्ये विभागला जातो किंवा 7 रंगांमध्ये होतो, त्या क्रियेला अपस्करण असं म्हणतात. त्या तांबड्या रंगाचे विचलन हे सर्वात कमी, जांभळ्या रंगाचे सर्वात जास्त होते आणि इंद्रधनुष्य हे याचेच एक नैसर्गिक उदाहरण सुद्धा आहे. रक्ताचा pH साधारणपणे किती असतो? 6.5, 7.4, 8.2 की 5.6. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 7.4 आहे. कारण याचा अर्थ असा की ते सौम्य आम्लधारी आहे. जसं मी मगाशी म्हणाले की pH हा 7पेक्षा कमी झाला तर ते प्रकृतीवरती काय होतं याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? न्यूटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, गॅलिलिओ का मग CV रमन यांनी मांडला. तर याचं अचूक उत्तर आहे ते आइन्स्टाईन यांनी मांडलेलं आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? ऑक्सिजन, नायट्रोजन, हेलियम का मग कार्बन.
आता या ठिकाणी लक्षात घ्या, एरवी आपल्याला असं वाटतं, म्हणजे जे मी पुन्हा सांगते, सायन्सचे शिक्षक आहेत त्यांना तर हे माहिती असणार आहे आणि मी मगाशी पण तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करून सांगा म्हणून, पण आता कदाचित इथंच उत्तर लक्षात येईल तुम्हाला. वनस्पतीच्या वाढीसाठी आपल्याला असं वाटतं की अन्न म्हणजे सगळं झालं, त्यामुळे कार्बन हे उत्तर तुम्ही लिहिता, पण तसं नाही आहे. त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे नायट्रोजन हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता का आहे, कारण वनस्पतींना प्रथिनांच्या निर्मितीसाठी नायट्रोजनची गरज असते आणि जरी हवेमध्ये हा 78% नायट्रोजन असला तरी वनस्पतींना तो थेट देऊ शकत नाही ना, कारण वनस्पती ते थेट घेऊ शकत नाहीत. का? कारण वनस्पती कोणता वायू थेट घेतात? कार्बन डायऑक्साईड घेतात. त्या जमिनीतील नायट्रोजनच्या स्वरूपामध्ये ते शोषून घेतात आणि पावसाच्या पाण्यामध्ये याचंच प्रमाण जास्त असतं. म्हणून या ठिकाणी त्या काळामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये जमिनीमध्ये लवकर रुजतात किंवा मग त्या पुनर्जीवित होण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते. पाण्याचं बाष्पीभवन कोणत्या तापमानाला होते? फक्त 100 डिग्री सेल्सिअसला, कोणत्याही तापमानाला, 0 अंश सेल्सिअसला, का मग फक्त उन्हाळ्यामध्ये? याचं उत्तर आहे ते म्हणजे कोणत्याही तापमानाला. लक्षात घ्या, पाण्याचं बाष्पीभवन जे काही आहे ते कोणत्याही तापमानाला होऊ शकतं, कारण बाष्पीभवन हे पृष्ठभागावरती होणारी क्रिया आहे ना, कारण पाणी उकळणं हे जे काही आहे ते 100 डिग्री सेल्सिअसला होतं, बरोबर. म्हणजे पाणी उकळणं ही क्रिया वेगळी आणि बाष्पीभवन वेगळं, त्यामुळे यात गोंधळून जाऊ नका. बाष्पीभवन अतिशय मंद गतीने म्हणजे कोणत्याही तापमानाला, उदाहरणार्थ ओल्या कपडा वाळणं ही सुद्धा एक बाष्पीभवनाचीच क्रिया आहे, त्यामुळे ते याच डिग्री सेल्सिअसला होऊ शकतं असं आपण मोजू शकत नाही, त्यामुळे याच अंशी मार्क जातात. मानवी शरीरातील अजीवनसत्व कोठे साठवले जाते? हा 21 साली विचारला गेलेला आहे. याही वर्षी विचारतील, याची दाट शक्यता आहे बरं का. वृक्क, यकृत, फुफ्फुस का मग जठर? तर याचं अचूक उत्तर आहे ते यकृत, लिव्हरमध्ये. कारण यकृत हे म्हणजे लिव्हर हे शरीरातील अनेक जीवनसत्वाचं भांडार आहे, जसं की अ आहे, ड, ई आणि के ही मेदात विरघळणारी जीवनसत्व. आता इथं आणखीन एक प्रश्न कवरतोय, स्पष्टीकरण सुद्धा नीट ऐकत चला. जीवनसत्व कुठले कुठले मेदात मिसळतात तर अ, ड, ई आणि के ही मेदात विसरणारी जी आहेत ना, ती जीवनसत्व यकृतात साठवली जातात आणि गरज पडेल तेव्हा शरीराला काय केली जातात? ती पुरवली जातात. त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ड्राय आईस म्हणजे नेमकं काय हो? गोठवलेलं पाणी आहे, स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड आहे, द्रव नायट्रोजन आहे का गोठवलेलं ऑक्सिजन आहे? मग अशी याचं उत्तर आपण बघितलेलं आहे, द्रवरूप कार्बन डायऑक्साईड. ध्वनीचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो? बघा, पाणी, हवा, निर्वात, पोकळी का मग पोलादामध्ये? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पोलादामध्ये सर्वात जास्त ध्वनीचं प्रसारण जे काही आहे ते या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळतं. का? कारण ध्वनीला प्रसारासाठी माध्यमाची गरज असते आणि माध्यमाची घनता जेवढी जास्त तेवढा ध्वनीचा वेग जास्त, म्हणून स्नायू पदार्थात पोलाद ध्वनीचा वेग आणि हवेच्या तुलनेमध्ये 15 पटीने जास्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. चांदीची वस्तू काही दिवसांनी काळी का पडते? कारण ऑक्सिडीकरण, हायड्रोजन सल्फाईडची अभिक्रिया, नायट्रोजनशी अभिक्रिया का मग यापैकी नाही? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचदा चांदीची वस्तू हे आपण वापरतो, त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे हायड्रोजन सल्फाईडची अभिक्रिया हे त्याचं अचूक उत्तर आहे. का? कारण हवेतील हायड्रोजन सल्फाईड वायूशी चांदीचा संपर्क आल्यानंतर सिल्वर सल्फाईडचा काळा थर तयार होतो आणि हा एक प्रकारचं क्षरणाची या ठिकाणी क्रिया होते. आता क्षरण म्हणजे काय आणि झीज म्हणजे काय, या दोघांच्यातला फरक तुम्ही मला या ठिकाणी सांगायचा आहे. कमेंट करून सांगा ज्यांना माहिती असेल त्यांनी, आणि नसेल त्यांनी सुद्धा जाणून घ्यायचं आणि सांगायचं बरं का. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? लुई पाश्चर, एडवर्ड जेन्नर, अलेक्झांडर फ्लेमिंग का मग रॉबर्ट कोच? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग हे त्याचं अचूक उत्तर आहे. 1928मध्ये फ्लेमिंग यांनी चुकून पेनिसिलियम नावाच्या बुरशीचा शोध लावला, जी जीवाणूंना मारण्याचे काम करत होती आणि हे जगातलं पहिलं अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैवक हे ठरलं किंवा मानलं गेलं. प्रकाशाचे पूर्ण अंतर्गत परावर्तन होण्यासाठी प्रकाश कोणत्या माध्यमात जावा लागतो? विरळ माध्यमातून घन माध्यमात, घन माध्यमातून विरळ माध्यमात, हवेतून पाण्यात का निर्वात पोकळीतून काचेत? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे घन माध्यमातून विरळ माध्यमात तो जावा लागतो. तेव्हा या ठिकाणी प्रकाश किरण जे काही आहेत त्यांचं
या ठिकाणी अंतर्गत परावर्तन होताना दिसतं. का? कारण जसं प्रकाशाचं किरण पाण्यातून हवेत जाताना जर त्याचा आपाती कोन ज्याला आपण क्रांती कोनापेक्षा जास्त असेल तर प्रकाश बाहेर न जाता तो पुन्हा काय होतो, पाण्यातच जातो, बरोबर. म्हणजे हिऱ्याची चकाकी या तत्वावरती आधारित असते. मानवी लाळेमध्ये कोणते एन्झाईम्स असतात? पेप्सिन, टायलिन, ट्रॅप्सिन का मग लायपेज. याचं मगाशी उत्तर मी सांगितलेलं आहे. याचं उत्तर आहे टायलिन, असं त्याचं उत्तर आहे. मानवी अश्रूमध्ये कोणते रसायन असते? यावर्षी खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न, ज्यामुळे जीवाणू मरतात. आयोडीन, लायसोझाईम, सोडियम क्लोराईड का मग अमोनियम. याचं अचूक उत्तर आहे लायसोझाईम, हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण एक संरक्षणात्मक विकर आहे जे डोळ्यातून बाहेर आणि हानिकारक जीवाणूंच्या पेशीभित्तिकेला नष्ट करते आणि त्यामुळे डोळ्यांचे जे काही इन्फेक्शन आहे त्याच्यापासून संरक्षण व्हायला मदत होते. सौर ऊर्जेचं रूपांतर थेट विद्युत ऊर्जेत करणारे साधन कोणते? सौर सेल, सौर कुकर, सौर हीटर का मग जनरेटर. नक्कीच या ठिकाणी सौर सेल हे त्याचं अचूक उत्तर आहे. कारण सौर सेल हे सिलिकॉनसारख्या अर्धवाहकातून बनलेले असतात. जेव्हा सूर्यप्रकाश त्यावर पडतो तेव्हा मग त्या ठिकाणी काय होतं, परिणाम होऊन ते थेट विजेमध्ये रूपांतरित व्हायला मदत होते. कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा, मॉर्निंग स्टार किंवा सायन तारा असं सुद्धा म्हणतात? मी मगाशी तुम्हाला सांगितलं पृथ्वीची जुरी बहीण, पहाटेचा तारा, सायन तारा असं म्हटलं की कोणता ग्रह येणार? मंगळ, बुध, शुक्र का मग शनी. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शुक्र. कारण शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. तो पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे सूर्योदयापूर्वी सूर्यास्तानंतर सहज दिसतो. कार्बन डायऑक्साईडच्या दाट वातावरणामुळं तो सर्वात उष्ण ग्रहसुद्धा मानला गेलेला आहे. आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कशावर आधारित आहे? अणुवस्तुमान, अणुअंक, अणुभार का मग संयोजकता. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अणुअंकावरती आहे. कारण मोझेल यांनी शोधले की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती पोल असतात, अणुवस्तुमानांकाचे नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी अणुअंक हे त्याचं अचूक उत्तर आहे. मानवी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण सरासरी किती टक्के असतं? 65 ते 70%. मगाशी आपण हे पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, डेंग्यू हा आजार कशामुळे होतो? जीवाणूमुळे, विषाणूमुळे, आदिजीव का मग कवक. हा प्रश्न यावर्षी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तर हा जो काही आजार आहे तो विषाणूंमुळे होतो. एडिस इजिप्टीची डास आहे तो चावतो तेव्हा विषाणू रक्तामध्ये शिरतात आणि प्लेटलेट्स ज्याला आपण रक्तबिंबिका असं म्हणतो त्या काय होतात? कमी होतात. वातावरणात आणि विश्वात आढळणारा सर्वात हलका वायू कोणता? हेलियम, हायड्रोजन, नायट्रोजन का मग ऑक्सिजन. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे हायड्रोजन आहे. कारण आवर्त सारणीतील हे पहिले मूलद्रव्य आहे आणि हे खूप ज्वलनशील असल्यामुळं आता फुग्यांमध्ये सुद्धा हायड्रोजनऐवजी हेलियम वापरला जातो. लोखंडावरती कशाचा थर चढवला जातो? तांबे, जस्त, निकेल का मग ॲल्युमिनियम. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जस्ताचा थर या ठिकाणी काय केला जातो? चढवला जातो. लोखंड गंजू नये म्हणून त्यावरती जस्ताचा पातळ थर दिला जातो. जस्त हा लोखंडापेक्षा जास्त क्रियाशील असल्यामुळे तो स्वतःचे ऑक्सिडीकरण करून घेतो आणि लोखंडाचे रक्षण करतो. रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कॅल्शियम, लोह, आयोडीन का मग फॉस्फरस. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लोह. कारण हिमोग्लोबिन हे रक्तातील लाल पेशींमध्ये आढळणारे एक प्रथिन आहे जे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते, ज्याला ॲनिमिया, पंडुरोग असं सुद्धा म्हणतात. लोह प्रामुख्याने पालेभाज्या, खजूर आणि गुळामध्ये आढळतं. त्या कण्यातून एकूण किती मणके असतात? 22, 33, 46 का मग 206. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 33 मणके असतात. लहान मणक्यांनी बनलेला असतो. प्रौढ व्यक्तीमध्ये हे मणके एकमेकात मिसळल्यामुळे याची संख्या जी आहे ती 26 भरते, पण जन्मतः आणि अभ्यासानुसार त्याची मूळ संख्या ही 33 मानली जाते. हे मणके मज्जारज्जूचे म्हणजे स्पेनल कोड जे काही आहे त्याचं संरक्षण करतात. त्याच्यामुळे 33 हे उत्तर काय आहे? अचूक आहे. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत पदार्थाचे थेट स्नायूतून वायूत रूपांतर होते? बाष्पीभवन, संप्लवन, संघनन का मग द्रवण. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे संप्लवन. संप्लवन म्हणजे काय की थेट वायूच्या संपर्कात आल्यानंतर डायरेक्ट ते दिसेन असं होतं, म्हणजे जादू होते. थोडक्यात काय तर डांबर गोळ्या असतील म्हणा, कापूर असेल म्हणा, जर तुम्ही हवेच्या संपर्कामध्ये ठेवलं तर ते थोड्या दिवसांनी नाहीसं होतं. का होतं? कारण त्याचं द्रवात रूपांतर न होता ते थेट वायूत रूपांतर होतं.
तर बाष्पीभवन म्हणजे काय, तर बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होते. संगणन म्हणजे काय, ती वाफ साठवली जाते. द्रावण म्हणजे काय, वायूचं द्रवात रूपांतर होतं किंवा जे काही मिश्रण असतं त्याला द्रावण असं म्हणतात. मानवी हृदयाचे ठोके एका मिनिटाला सरासरी किती ठोके पडतात, 60, 72, 100 की मग 50. आता तुमचे किती आहेत ते तुम्ही बघा बरं का. आता सध्या जास्त असणार आहेत, पण सध्या तरी उत्तर याचं आहे ते 72 असणार आहे. कारण एखाद्या निरोगी व्यक्तीचे हृदयाचे ठोके हे मिनिटाला 72, 75च्या दरम्यान पडतात आणि व्यायाम करताना, धावताना त्याची गती वाढते, झोपेत असताना ती थोडी कमी होऊ शकते आणि आता ती पेपर असल्यामुळे जरा जास्त असणार आहे. पण टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. फक्त मन लावून जितकं करता येईल तेवढा करा, परंतु जे नाही झालं त्याच्याकडे आता 11th आवरला बघू नका. आणखीन एक आहे, जर तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ जर हवे असतील तर ते सुद्धा मला या ठिकाणी कमेंट करून सांगा. एक 5-10 मिनिटाचे मी बनवलेले आहेत ऑलरेडी, पण तुम्हाला हवे असतील तर ते नक्कीच या पेपरच्या दरम्यान मी बनवेन. आपण थोडासा संवादसुद्धा साधू शकतो. असेल तर नक्की कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, कमेंट करा. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो, मुडदूस, गलगंड, स्कर्वी का मग बेरी. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे गलगंड. हा आजार जो काही आहे तो या ठिकाणी आयोडीनच्या कमतरतेमुळे तो मानेमध्ये असलेला थायरॉइड म्हणजे गळ्यामध्ये असणारा जो काही थायरॉइड ग्रंथी आहेत ते आपले काम करण्यासाठी आयोडीनची गरज असते. आहारामध्ये आयोडीन जर कमी असले तर ही ग्रंथी सुजते आणि गळ्याभोवती मोठी गाठ होते, त्यालाच काय म्हणतात, गलगंड असं सुद्धा म्हटलं जातं. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते, 78, 21, 0.3 का मग 1%. याचं अचूक उत्तर आहे 21, कारण 78% तर नायट्रोजन असतो, 1% तर इतर वायू आहे आणि पाण्याची वाफ 0.3 आहे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी काय वापरले जाते, तांबे, क्लोरीन, नायट्रोजन का मग कार्बन. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कार्बन, कारण सगळ्यात स्वस्त आणि बऱ्यापैकी किफायतशीर असा हा आहे. कॅल्शियमचे सर्वात चांगले स्रोत कोणते, तांदूळ, दूध, गहू की मग साखर. उत्तर आहे ते म्हणजे दूध आहे, कारण दुधामध्ये या ठिकाणी सगळ्यात जास्त कॅल्शियमचं प्रमाण, हाडे, दातांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज असते. दूध, दुग्धजन्य पदार्थ मग दही, पनीर असेल, ताक असेल, याच्यामध्ये कॅल्शियमचा उत्तम म्हणजे जो काही स्रोत आहे. शिवाय पालेभाज्या असतील, नाचणीमध्ये सुद्धा मुबलक प्रमाणावरती आपल्याला कॅल्शियम बघायला मिळतं. म्हणून लहान मुलांना नाचणी सत्व हे दिलं जातं. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते, हर्ट्ज आहे, डेसिबल, वॉट का जूल. याचं अचूक उत्तर आहे ते ही वनस्पतीच्या कोणत्या भागाचे रूप आहे, मूळ आहे, खोड आहे, फळ आहे का पान आहे. याचं अचूक उत्तर आहे बटाटा आहे. कशाचं रूप आहे, तर ते खोडाचं आहे. लक्षात घ्या, बटाटा जमिनीखाली येत असला तरी ते मूळ नाही आहे, खोड आहे, कारण त्यात अन्नाचा साठा केला जातो आणि बटाट्यावरती असलेले जे काही डोळे असतात की नाही, छोट्या कळ्या असतात, बर्ड्स असतात, ते याचं लक्षण आहे की ते याच्यावरून कळतं की ते ज्या काही कळ्या आहेत त्या कशाला येतात, तर त्या खोडाला येतात, त्यामुळे हे खोड आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ते काही मूळ वगैरे नाही आहे. प्रकाश वर्ष, लाईट इयर हे कशाचं एकक आहे, वेग, अंतर का मग तीव्रता. हे अंतराचं आहे बरं का, कारण यामध्ये अंतराळामध्ये 2 ताऱ्यांमधील किंवा ग्रहांमधील प्रचंड अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष वापरलं जातं. प्रकाशाने एका वर्षामध्ये कापलेलं एकूण अंतरालाच प्रकाश वर्ष म्हणतात. म्हणून सुमारे 9.5 ट्रिलियन किलोमीटर हे असू शकतं. त्याच्यामुळं या ठिकाणी अंतराचं ते एकक आहे. सौर ऊर्जेचे मुख्य घटक कोणते आहेत, मिथेन, हायड्रोजन, हेलियम का नायट्रोजन का कार्बन आहे. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे हायड्रोजन आणि हेलियम हे याचं मुख्य स्रोत मानलं जातं, कारण सूर्याच्या केंद्रकामध्ये अणुकेंद्रकीय सम्मेलन, ज्याला आपण न्यूक्लिअर फ्युजन असं म्हणतो, ही प्रक्रिया सतत घडत असते आणि त्यात हायड्रोजनच्या अणूंचे रूपांतर हेलियममध्ये होते आणि त्यातून प्रचंड ऊर्जा आणि प्रकाश हा बाहेर फेकला जाऊ शकतो किंवा जातो. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात अन्नाचे पचन प्रामुख्याने कोठे होते, जठर, मोठे आतडे, लहान आतडे का मग तोंडातच व्हायला सुरुवात होते. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लहान आतडे. याच्यामध्ये अन्नाचं पचन सुरुवात व्हायला होते. खरं तर पचनाची सुरुवात तोंडातच होते. बहुतेक सर्व पचन हे पोषक द्रव्य लहान आतड्यामध्ये पूर्ण होतात आणि मोठ्या आतड्यामध्ये केवळ काय होतं, पाणी शोषलं जातं. लक्षात आलं. वायूला लाफिंग गॅस असं म्हणतात. कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन का मग नायट्रोजन. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे नायट्रस ऑक्साईड. हा वायू हुंगल्यानंतर मज्जासंस्थेवरती परिणाम होतो आणि व्यक्तीला हसू येते. याचा परिणाम भूल देण्यासाठी किंवा डेंटिस्टकडे गेल्यानंतर दिला जातो. स्मॉल पॉक्स ची लस जी काय ती कोणी शोधून काढली, लुई पाश्चर, एडवर्ड जनर, जोनाल्ड स्काल्क का मग अलेक्झांडर फ्लेमिंगो. याचं उत्तर आहे एडवर्ड जेनर. 1796 जेनर यांनी जगातील पहिली लस जी काय ती शोधली. गाईच्या अंगावरील फोडातील द्रवाचा वापर करून त्यांनी देवीच्या देवीच्या आजारावरती काय केली, लस शोधून काढलेली आहे.
ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तपांबर, सितांबर, दलांबर का बाह्यंबर? स्थितांबर हे त्याचं अचूक उत्तर आहे. पृथ्वीपासून सुमारे 15 ते 30 किलोमीटर उंचीवरती ओझोनचा थर जो काही आहे तो असतो आणि हा थर सूर्यापासून येणारी अतिनील किरणं शोषून घेतो, ज्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचं रक्षण व्हायला या ठिकाणी मदत होते. मिथेन वायूला कोणत्या नावाने ओळखले जाते? बायोगॅस, मार्स गॅस, मड गॅस का मग वरील सगळे? तर याच्यामध्ये वरील सगळे येणार आहेत, कारण मिथेन हा दलदलीच्या भागात तयार होतो, ज्याला आपण मार्श एरिया असं पण म्हटलं जातं, म्हणून त्याला मार्श गॅस असं सुद्धा म्हणतात. आणि शेणाला आणि जैविक कचऱ्यापासून जो तयार होतो त्याला बायोगॅस असं म्हणतात. आणि त्यातील मुख्य घटक हे काय आहेत? मिथेन आहेत. पुढचा प्रश्न आहे, शरीरातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असं म्हणतात? तांबड्या, पांढऱ्या, रक्तबिंबिका का मग प्लाझ्मा? पांढऱ्या पेशी हे त्याचं अचूक उत्तर आहे, कारण पांढऱ्या पेशी शरीरातील शिरणाऱ्या जंतू आणि विषाणूंशी लढतात आणि त्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात, म्हणून त्यांना काय होतं? सैनिकी पेशी असं म्हटलं जातं. पेसमेकर हे उपकरण कशासाठी वापरलं जातं? मूत्रपिंड सुधारण्यासाठी, हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी, फुफ्फुसाचे कार्य पाहण्यासाठी का मग मेंदूचा अभ्यास करण्यासाठी? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी. ज्या रुग्णाच्या हृदयामध्ये नैसर्गिक लय बिघडते किंवा ज्याचं रिदम बिघडतो त्याच्या छातीमध्ये शस्त्रक्रिया करून पेसमेकर बसवलं जातं आणि हे छोटंसं बॅटरीसारखं चालणारं उपकरण असून हृदयाला एक कृत्रिमरित्या विद्युत लहरी देऊन ठोके काय केले जातात? नियमित केले जातात. आणि शेवटचा प्रश्न आहे, अनुवंशिकतेचे भौतिक आधार कशाचे मानले जातात? प्रथिन, पेशीद्रव, DNA का मग जीवनसत्व? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे DNA, कारण DNA जे काही आहेत हे सर्व सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये असतात आणि एका पिढीतील गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये नेण्याचं काम हे DNA यामधील जनुक जे काही जीन्स हे करत असतात. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, गरजूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि उद्याचा जो काही व्हिडिओ आहे जो TET पेपर 2 विज्ञानचा तोही सुद्धा बघायला विसरू नका. धन्यवाद. ऑल द बेस्ट. टेक केअर.